रेमापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एकविरा मुरादेवी येथील जागृत देवस्थानात आज भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले। सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत इंगळे अमरावती यांनी त्यांच्या पत्नी अश्विनी इंगळे यांच्यासह विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला नवीन मुकुट अर्पण केला। काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील विठ्ठल रुक्माई मूर्तीचा मुकुट चोरी केल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे भाविकांमध्ये दुःख व्यक्त होत असताना श्रीकांत इंगळे यांच्या मनात देवतेस नवीन मुकुट अर्पण करण्याची भावना निर्माण झाली। संत गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून इंगळे दाम्पत्याने मंदिरात येऊन विधिवत पूजा व आरती करून विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला मुकुट चढवला। या प्रसंगी मंदिर विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष अजय देशमुख तसेच अमोल दाभाडे, नंदू काळे, विठ्ठलराव ढोले, रवी गोळे, अजय पसारी, योगेश अगरते, रावसाहेब तातोड, मयूर पकान आणि गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष साहेबराव पकान यांनी इंगळे दाम्पत्याला शाल, श्रीफळ व साडी देऊन सत्कार करत आभार व्यक्त केले व एकविरा मातेकडून त्यांना आशीर्वाद लाभो अशी शुभेच्छा दिल्या। घरी श्रीकांत भाऊ याच्या अगोदर ओटी भरलीच नाही का? ते बरोबर डबल करून अश्विनीताईंनी विठ्ठल मूर्तीला जो सोन्या चांदीचा मुकुट, विठ्ठल रुक्मिणीला 2 मुकुट दिले त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचे मंदिरातर्फे हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद मानतो आणि त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या मित्रपरिवारावर सदैव अशीच कायम राहो अशी त्या जगदंबेच्या